सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. होमी बाबाची जी परीक्षा आहे ती इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येते आणि खूप साऱ्या पालकांनी मला विचारलंय की फॉर्म नक्की कसा भरायचा. ठीक आहे, तो आता शाळेतर्फे फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन तो सर्च करू शकताय. इग्नाइट पाठशालेच्या चॅनलवरच तो व्हिडिओ तुम्हाला सापडेल. आता शाळेतमधनं तर जे झालं रजिस्ट्रेशन त्यांचं झालं, परंतु काही काही शाळा अशा आहेत की ज्या म्हणतात की आम्ही रजिस्ट्रेशन नाही करणार आहे, विद्यार्थ्यांनी स्वतःहून रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे, मग अशा वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की नक्की रजिस्ट्रेशन कसं करायचं. आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इयत्ता 6वीला असा किंवा इयत्ता 9वीला असा संपूर्ण रजिस्ट्रेशन पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत सगळ्याच्या सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक असतील की ज्यांच्या घरामध्ये इयत्ता 6वी किंवा इयत्ता 9वीचे विद्यार्थी आहेत, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, तो आता होमी बाबाची तयारी जी आहे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी साठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर तयारी करायची असेल तर तयारी करण्यासाठी आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. बॅच जी आहे ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीने अवेलेबल असणार आहे. लाईव्ह लेक्चर जे आहेत त्या दरम्यान तुम्हाला जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांसोबत शंका निरसनासाठी चॅट करता येणार, की तुम्हाला जे काही डाऊट्स येतील ते डाऊट तुम्ही डायरेक्टली विचारू शकताय चॅटच्या माध्यमातून आणि मग शिक्षक जे आहेत ते तुम्हाला त्या डाऊट्सवर उत्तरं देतील. रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही नंतर तुमच्या सोयीने कधीही बघू शकताय, कितीही वेळा बघू शकताय. प्लस आपल्याकडे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर सोबतच रेग्युलर जो टॉपिक शिकवला गेला त्या टॉपिकवर टेस्ट, त्याच्यानंतर वीकमध्ये आठवड्याभरामध्ये जेवढं काही शिकवलं गेलेलं असेल त्याच्यावर वीकली टेस्ट या पद्धतीने टेस्ट असणार आहेत. त्याच्याच सोबत सगळा अभ्यासक्रम कव्हर करता करता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्यात, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जर वाढला तर ते अजून चांगल्या पद्धतीने ती एक्झाम देऊ शकतात. तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण वेगळं सत्र जे आहे ते विद्यार्थ्यांचं घेणार आहोत आणि त्यासोबतच पालकांसोबत मीटिंग किंवा विद्यार्थ्यांसोबत मीटिंग या सगळ्या गोष्टी सुद्धा आमच्या बॅच तर्फे होणार आहे. आता या बॅचची संपूर्ण वर्षभराची जी फी आहे, म्हणजे जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला वन टाइम फी भरायची आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा दर महिन्याला कोणीही फी मागणार नाहीये. तो वन टाइम फी जी आहे ती आहे 2,499 रुपये इयत्ता 6वी साठी आणि इयत्ता 9वी साठी जर आपण विचार केला तर ती आहे 2,999 रुपये. ठीक आहे, बॅच जी आहे ती 25 जुलै पासून सुरू होणार आहे. म्हणजे तुमचं फर्स्ट लेक्चर जे आहे ते 25 जुलै पासून सुरू होणार आहे. बॅच बद्दलच्या आणि होमी बाबाच्या परीक्षेबद्दलच्या सगळ्या डिटेल्स मी युट्यूबवर घेऊन येते तुमच्यासाठी. इंस्टाग्रामवर सुद्धा मी टाकते त्या सगळ्या डिटेल्स. तो तुम्हाला जर समजा ह्या सगळ्या डिटेल्स माहिती करून घ्यायच्या असतील वेळोवेळी तर तुम्ही काय करा की इग्नाइट पाठशालेच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला त्याचे बेल आयकॉन असतं ना, त्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून ठेवा. म्हणजे जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ येईल त्यावेळेला तुम्हाला लगेच ते लक्षात येईल की व्हिडिओ आलेला आहे आणि कुठल्या टॉपिकवर आलेला आहे. ठीक आहे, तर आता कसं रजिस्ट्रेशन करायचं ते आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे. msta.in या वेबसाईटवर तुम्ही गेला, त्या वेबसाईटच्या होम पेजवर जर तुम्ही गेलात तर खाली स्क्रोल केल्यानंतर बघा अशा पद्धतीने येईल अप्लाय ऑनलाईन फॉर डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन. ठीक आहे, तो काय केलं तुम्ही वेबसाईटवर गेला, वेबसाईटच्या होम पेजवर गेला आणि खाली अप्लाय ऑनलाईन वर तुम्ही क्लिक केलं. ठीक आहे, आता हे जे अप्लाय ऑनलाईन आहे याच्याच शेजारी जर तुम्ही बघितलं तर खाली तुम्हाला असं रजिस्ट्रेशनसाठी पण एक नाव दिसणार आहे. तुम्ही तिथेही क्लिक केलं तरी तुम्ही रजिस्ट्रेशन विंडोवर ओपन होते. ठीक आहे, आता ही जी रजिस्ट्रेशन विंडो आहे, रजिस्ट्रेशन विंडो ज्या वेळेला तुम्ही ओपन करता तर तुम्हाला दोन साईडला दोन विंडोज दिसतील. एक असणार आहे स्कूल रजिस्ट्रेशन. ठीक आहे, ही शाळे करताय. मी मागे जो व्हिडिओ घेतलाय की स्कूलला सुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं. मग स्कूल ज्या वेळेला रजिस्टर करते त्यावेळेला जितके विद्यार्थी असतील शाळेचे तितक्या विद्यार्थ्यांना ते रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि त्यातल्या त्यात शाळेने जर रजिस्ट्रेशन केलं तर फायदा शाळेला सुद्धा होतो, कारण शाळेला सुद्धा सर्टिफिकेट मिळतं. जास्तीत जास्त पार्टिसिपेशन ज्या शाळांकडनं असतात त्या शाळांना सुद्धा पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळत असतं आणि विद्यार्थ्यांना तर अवॉर्ड मिळतातच मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही इंडिव्हिज्युअली करत असाल तर इंडिव्हिज्युअल लोकांसाठी म्हणजे स्टुडंट जर स्वतः करत असेल तर ह्या इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आणि ओटीपी रिक्वेस्ट करायचा. ओटीपी येईल तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला की तो ओटीपी तिथे टाकणार. तो ओटीपी टाकला की ईमेल टाकावा लागेल तुम्हाला आणि ईमेल ओटीपी येईल. ठीक आहे,
आता ईमेल ओटीपीचं नेमकं झालं असं ना, की माझे हे इथे डिटेल्स भरले गेलेले होते आणि त्यावेळेला मला तो ईमेल ओटीपीचा स्क्रीनशॉट काढता आलेला नाहीये. परंतु खाली मोबाईलचं झालं, की तुम्हाला ईमेल ओटीपी पण घ्यावा लागणार आहे. मग ईमेल ओटीपी पण सेम पद्धतीने मोबाईल नंबर जसा टाकलाय तसा खाली ईमेल आयडी टाकायचा, रिक्वेस्ट ओटीपी म्हणायचा, ओटीपी रिक्वेस्ट केला की तुम्हाला ओटीपी येणार, तो ईमेल आयडी वरनं ओटीपी घ्यायचा, तो तिथे पुट करायचा. सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होणार आहे. दोघंही ओटीपी टाकून झाले, सबमिट केलं की त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. ते पुढचं पेज जे आहे त्या पुढच्या पेजमध्ये तुम्हाला ओपन झाल्यावर एकदा हे सगळं वाचून घ्या, एकदा वाचून घ्या. काही खूप जास्त महत्वाचं नाहीये. तिथे काय सांगितलंय फक्त की एकदा जर फी भरली तर तुम्हाला ते रिफंड मिळणार नाहीये. त्याच्यानंतर 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही बोर्डाचे, मी पुन्हा पुन्हा सांगते, एसएससी बोर्डाचे बऱ्याच पालकांचे मेसेजेस येत आहेत, व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये येत आहेत आणि त्या सर्व पालकांना प्रश्न पडला, मॅडम आमचा पोरगा सीबीएसई ला आहे, मॅडम आमचा मुलगा एसएससी ला आहे, मग त्यांना देता येईल का? सर्व बोर्डातील सर्व विद्यार्थ्यांना ही एक्झाम जी आहे ती ओपन टू ऑल आहे, ओपन टू ऑल एक्झाम आहे. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत, सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा काही काही पालकांना प्रश्न पडलेला आहे की सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे. ठीक आहे. तो सेमी इंग्लिशचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकतर ते मराठी लँग्वेज घेऊ शकतात किंवा इंग्लिश लँग्वेज घेऊ शकतात, दोघांपैकी एकच लँग्वेज घेऊ शकतात. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसमध्ये पेपर नसणार आहे. म्हणजे नॉर्मली काय होतं, आपले स्कॉलरशिपचे वगैरे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते जर आपण बघितले तर एक प्रश्न मराठीत पण असतो आणि तोच प्रश्न इंग्लिशमध्ये पण असतो. इथे मात्र एक तर मराठीमध्ये पेपर येणार संपूर्ण किंवा इंग्लिशमध्ये संपूर्ण पेपर येणार. ठीक आहे. तर तुम्ही तुमचा मीडियम जो आहे तो मीडियम व्यवस्थित निवडायचा आहे. तुम्हाला मराठी पाहिजे की इंग्लिश पाहिजे. त्याच्यानंतर फॉर्म भरताना सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यवस्थित भरायची. मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय इन्फॉर्मेशन भरायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ती सगळी शांततेत नीट भरायची आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पोस्टल ऍड्रेस, पिन कोड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भराव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं बुक जे आहे ते बुक सुद्धा मिळतं आणि ते जे बुक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी इथे सांगितलं तुम्हाला तुमचा ऍड्रेस आणि पिनकोड पण टाकावा लागणार आहे. तुम्ही ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेला त्यांच्याकडनं ऑफिशियली एक पुस्तक येत असतं आणि ते पुस्तक डायरेक्टली तुम्हाला पोस्टल ऍड्रेस जो तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावर येणार. त्यामुळे फॉर्म भरताना शांततेत भरायचा आहे. ठीक आहे. आता पर्सनल डिटेल्स ज्या वेळेला तुम्ही तिथे खाली सगळं ते नंबर वगैरे टाकला त्याच्यानंतर तुम्ही खाली गेलात की खाली गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्टुडंट इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन भरायची आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिलं काय आहे, विद्यार्थी मेल आहे की फिमेल आहे. ठीक आहे. यातल्या कुठल्या तरी एकावर तुम्हाला क्लिक करावं लागणार. त्याच्यानंतर विद्यार्थी 6वीचा आहे की 9वीचा आहे, 6वीची एक्झाम देत आहेत की 9वीची एक्झाम देत आहेत त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार. इंग्लिश मीडियम हवंय की मराठी मीडियम हवंय हे पुन्हा सांगते, खूप शांत डोक्याने चेक करा. ठीक आहे. इंग्लिश मीडियम घ्यायचं की मराठी मीडियम घ्यायचं. ठीक आहे. तो जे कुठलं मीडियम तुम्ही घेणार त्याच्यावर त्या गोलावर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक झालं की त्याच्यानंतर आता इथे लास्ट नेम जे आहे म्हणजे जे काही तुमचं आडनाव असेल, ठीक आहे, आडनाव किंवा आता इंग्लिशमध्ये ज्या वेळेला आपण भरतोय त्यावेळेला SURNAME सरनेम तुमचं इथे येणार आहे आणि कॅपिटल मध्ये टाका, कॅपिटल लेटर मध्ये टाका. त्याच्यानंतर तुमचं नेम जे आहे ते नेम इकडे येणार आहे, तेही कॅपिटल लेटर मध्ये टाका. वडिलांचं नाव जे काही असेल, फादर्स नेम, तेही इकडे कॅपिटल मध्ये आणि इकडे मम्माचं नाव, हे सगळ्या गोष्टी कॅपिटल लेटर मध्ये टाकायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे पूर्ण नाव तुम्हाला सर्टिफिकेटवर हवं असेल, सर्टिफिकेटवर कसं, आता बऱ्याच लोकांचं असं असतं ना की मला माझ्या याच्यावर आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीने हवंय, किंवा काही काही लोकांचं असं असतं की मला माझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या पद्धतीने हवंय. तर तुम्हाला सर्टिफिकेटवर कशा पद्धतीने नाव हवंय, फॉर एक्झाम्पल नेम, फादर्स नेम आणि सरनेम अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तिथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकावी लागणार आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना DDMMYYYY या फॉर्मॅटमध्ये टाकायची. म्हणजे काय, आधी तारीख, नंतर महिना आणि नंतर वर्ष. ठीक आहे. लेट से की जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल 2 ठीक आहे, 2 नको घेऊयात आपण, काहीतरी वेगळ्या तारीख करूया. लेट से तुमची डेट ऑफ बर्थ असेल 14 जानेवारी 2010. ओके. एक मी फक्त टेम्पररी तुम्हाला सांगितली की अशा पद्धतीने तुमची बर्थ ऑफ डेट असेल तर ती अशा पद्धतीने तुम्ही इथे टाकायची आहे.
डेट डेट, मंथ इयर इयरच्या ह्याच्यात. नंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा पोस्टल ऍड्रेस. पोस्टल ऍड्रेस व्यवस्थित टाका, त्याच्यावर तुमचं पुस्तक जे आहे ते पुस्तक येणार आहे. ठीक आहे. मग पिनकोड जो काही असेल तो 422001, आता आमचा नाशिकचा पिनकोड आहे म्हणून मी तो टाकला. तो तुम्ही टाकला की तुमची सिटी, स्टेट आणि कंट्री ह्या गोष्टी आपोआप भरल्या जातील. तुम्हाला फक्त पिनकोड टाकायचा आहे, ह्या 3 गोष्टी आपोआप भरल्या जातील. मग त्याच्यानंतर तुमचा जो काही बाकीचा पोस्टल ऍड्रेस आहे, जसं तुमचा फ्लॅट नंबर, लेट्स से की 12 फ्लॅट नंबर आहे, बिल्डिंगचं नाव काहीतरी XYZ आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सगळं टाकायचंय. हे सगळं टाकून झालं की त्याच्यानंतर म्हणजे सगळा तुमचा ऍड्रेस फिल करून झाला, त्याच्यानंतर तुम्हाला स्टुडंटचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्याचा फोटोग्राफ इथे अपलोड करायचा आहे आणि विद्यार्थ्याचा आधार कार्ड जे आहे किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. आता प्रत्येकच विद्यार्थ्याने आधार कार्ड काढलेलं असेल असं नाहीये. मग ज्यांचं आधार कार्ड नसेल त्यांनी काय करायचं, आधार कार्ड नसेल तर शाळेकडनं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचंय आणि ते बोनाफाईड सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचंय. ठीक आहे. अपलोड करताना जेपीजी, जेपीईजी आणि पीएनजी फाईलच तुम्हाला अपलोड करता येणार आहे. पीडीएफ, वर्ड वगैरे तुम्हाला अपलोड करता येणार नाही. आणि फाईलची साईज जी आहे ती 2 MB पेक्षा कमी पाहिजे. 2 MB पेक्षा मोठ्या फाईल्स अपलोड होणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्कूल डिटेल्स जे आहेत तिथे प्रोसीड केलं की तुमच्या ह्या शाळेच्या डिटेल्स वगैरे सॉरी तुमच्या पर्सनल डिटेल्स जे आहेत त्या सेव्ह होणार आणि शाळेच्या डिटेल्ससाठी तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे. मग आता शाळेच्या डिटेल्स भरताना तुमच्या शाळेचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर कुठल्या बोर्डात आहात तुम्ही, महाराष्ट्र बोर्ड आहे, SSC बोर्ड आहे की CBSE, ICSE दुसरं कुठलं बोर्ड आहे, दुसरं कुठलं बोर्ड असेल तरी तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. असं काही नाहीये की फक्त महाराष्ट्र बोर्डाच्याच मुलांनी भरायचं. CBSEच्या मुलांना, ICSEच्या मुलांना हे अदर बोर्डचा फॉर्म जो आहे तो भरता येईल. ठीक आहे. मग शाळेचा जो पिनकोड असेल तो शाळेचा पिनकोड टाकलं की स्टेट आणि सिटी आपोआप येऊन जाणार आहे, त्याच्यात काही टेन्शन नाहीये. डिस्ट्रिक्ट जे आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तालुका पण तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे, एरिया तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे इन शॉर्ट. ठीक आहे. रिजन जो असेल तो तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट कराव्या लागणार आहेत. आता इथे 2 ते 4 इथे काय सांगितलेलं आहे, एक्झाम प्रेफर्ड सिटी. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नाशिकची, मग मी कुठली सिटी घेणार, मी माझ्या जवळची जी आहे, समजा मग मी घेतलं नाशिक घेतलं. इथे जर मी घेतलं नाशिक, एक सिटी घेतली मी नाशिक, ड्रॉपडाऊन मेनू मधनं तुम्हाला सिलेक्ट कराव्या लागणार आहेत 2 सिटीज. दुसरी आता माझ्या नाशिकच्या जवळ कुठली आहे, लेट्स से अहिल्यानगर. ठीक आहे. अहिल्यानगर. दुसरी सिटी मी घेतली नगर. ओके. तो अशा 2 सिटीज तुम्हाला कमीत कमी सिलेक्ट करायच्या, जास्तीत जास्त तुम्ही 4 सिटीज सिलेक्ट करू शकता. ओके. त्याच्यानंतर फुल पोस्टल ऍड्रेस जो आहे शाळेचा पूर्ण ऍड्रेस जो आहे ना, शाळेचा ऍड्रेस, फुल ऍड्रेस, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. कारण हे स्कूलचं रजिस्ट्रेशन आपण करतो आहोत, म्हणजे स्कूलचं इन द सेन्स तुम्ही स्वतः ज्या शाळेत आहात त्या शाळेच्या हिशोबाने रजिस्ट्रेशन चाललेलं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला प्रोसीड टू रिव्ह्यू आणि पे. ठीक आहे. मग आता पेमेंटकडे आपण जाणार. मग पेमेंटकडे ज्या वेळेला जाणार आहे त्यावेळेला चेक करून घ्यायचंय की आपण स्टँडर्ड नीट निवडलंय का, आपला मीडियम बरोबर निवडलाय का, 6वीच आपण घेतोय का, 9वीच घेतोय का, जे कुठलं असेल, इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, ते सगळं तुम्हाला टाकायचंय. याच्यामध्ये तुम्हाला एक पुस्तक मिळणार आहे, ते पुस्तकाचं क्वांटिटी चेक करायची आहे. आणि या सगळ्यानंतर पे नाववर तुम्हाला क्लिक करायचंय. पे नाववर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही पेमेंट विंडोकडे जाणार आहात. ठीक आहे. मग पेमेंट तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल, कुठलाही पद्धतीचा QR कोड वगैरे वापरून तुम्ही ते पेमेंट करू शकताय. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे पेटीएम असेल, भीम असेल किंवा फोन पे असेल, गुगल पे असेल, काहीही असू द्या, त्याच्यावरनं तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेमेंट करता येणार आहे. ठीक आहे. आता इग्नाइट पाठशालामध्ये होमी भावाचे जे क्लासेस आहेत ते 25 जुलैपासून सुरू होत आहेत. पण त्यासोबतच नवोदय इयत्ता 5वी साठीची जी नवोदयची परीक्षा आहे त्याचे क्लासेस, इयत्ता 4थी आणि 7वी साठीचे स्कॉलरशिपचे क्लासेस, त्याच्यासोबतच ऑलिम्पियाड, 5वीचं गणिताचं ऑलिम्पियाड आणि त्याच्यासोबत इयत्ता 8वीचं NMMS, हे सगळे क्लासेस जे आहेत ते सगळे क्लासेस 25 जुलैपासून सुरू होत आहेत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक टाकलेली आहे इग्नाइट पाठशालाच्या ऍपची. ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस अतिशय कमीत कमी किमतीमध्ये विकत घेता येतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल डाउनलोड करायला किंवा बॅचच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेरीज असतील तर 8983345857 हा जो आमचा नंबर आहे, नंबरवर कॉल करा. म्हणजे तुमच्या ज्या काही इश्यूज असतील त्या इश्यूज सॉल्व्ह होतील. किंवा जसं मी म्हणाले की मी कमेंट वाचून बऱ्याचदा व्हिडिओज बनवते, तर तसं तुम्ही कमेंट टाका. कमेंट जर तुमची आली तर त्या कमेंटनुसार मी नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल. थँक्यू.